नमस्कार, सुप्रभात. कल्याणमस्तू ज्योतिष, गुरुकिल्ली यशस्वी जीवनाची यामध्ये मी महेश पाटील आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो. आज बुधवार दिनांक 24 जून 2026, ज्येष्ठ महिना शुक्ल पक्ष, तिथी दशमी आहे संध्याकाळी 6 वाजून 14 मिनिटापर्यंत, त्यानंतर एकादशी. आजची चंद्रराशी आहे तूळ. आज दिवसभर चंद्र तूळ राशीमध्ये आहे. चित्रा नक्षत्र आहे दुपारी 1 वाजून 59 मिनिटापर्यंत, पुढे स्वाती नक्षत्र आहे. परिगो आहे सकाळी 10 वाजून 22 मिनिटापर्यंत, त्यानंतर पुढे शिवयोग आहे. सकाळी 5 वाजून 24 मिनिटापर्यंत तैतिलकरण आहे, त्यानंतर संध्याकाळी 6 वाजून 14 मिनिटापर्यंत गरकरण आहे आणि पुढे वाणिज्यकरण सुरू होते आहे. तर चला पाहूया आजच्या शुभवेळा. आज सकाळी 5 वाजून 25 मिनिटापासून 8 वाजून 50 मिनिटापर्यंत या वेळेत आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करू शकता, तसेच मुलाखतीच्या अभ्यासाची तयारी करू शकता. ज्योतिषविद्या तसेच ग्रंथ वाचनास हा वेळ योग्य आहे. कामानिमित्त प्रवास फायदेशीर ठरेल. नवीन औषधोपचार सुरू करण्याकरता सकाळी 7:30 पर्यंतचा कालावधी फार उत्तम आहे. तसेच दीर्घकालीन कामाचे आणि गुंतवणुकीचे नियोजन करा, ते आपल्यासाठी खूप विशेष फायदेशीर होईल. दुसरी शुभवेळ आहे सकाळी 10 वाजून 40 मिनिटापासून ते 12 वाजून 20 मिनिटापर्यंत. ह्या वेळेत आपण कायदेशीर बाबी, कायदेशीर कागदपत्रे यांविषयी पोलीस तसेच वकिलांशी चर्चा करू शकता, ते आपल्या खूप फायद्यात होईल. तसंच नवीन पदभार स्वीकारू शकता, सरकारी अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करू शकता. तिसरी शुभवेळ आहे संध्याकाळी 5 वाजून 40 मिनिटापासून ते रात्री 8 वाजून 35 मिनिटापर्यंत. धान्य खरेदी विक्री करण्याचा हा कालावधी उत्तम आहे. तसेच आज जोडीदाराबरोबर फिरण्याचे नियोजन करा, म्हणजे आपल्याला प्रेमवर्षात कधी कमी पडणार नाही. आपण शुभवेळा पाहिल्यात, तसेच आपण आजच्या अशुभवेळा पाहूया. अशुभ हे सकाळी पहिली अशुभ वेळ सकाळी 8 वाजून 50 मिनिटापासून ते 10 वाजून 40 मिनिटापर्यंत. तसेच दुसरी अशुभ वेळ आहे 12 वाजून 23 मिनिटापासून ते 2 वाजून 8 मिनिटापर्यंत. हा राहू काळ आहे, त्यामुळे आपण महत्त्वाची कागदपत्रे किंवा महत्त्वाच्या गाठीभेटी, कोणी काही करार असतील आपले, तर ते सर्व कामे, महत्त्वाची कामे टाळावी. त्याचप्रमाणे आज उत्तर दिशेला प्रवास करणे टाळावे. तर चला पाहूया आज आपण कोणत्या राशीने चंद्रबळ आहे. मेष, वृषभ, सिंह, तूळ, धनु, मकर या राशींना चंद्रबळ आहे. त्यामुळे त्यांनी केलेली कामामध्ये त्यांना यश मिळू शकते, त्यांना ते खूप फायदेशीर होऊ शकतं. तसंच कन्या आणि मीन या राशींना आजचा दिवस काही खास चांगला नाही आहे, खास नाही आहे. तर त्यांनी सावधगिरीने बाळगावी, कर्ज घेऊ नये, महत्त्वाची कामे टाळावीत आणि कोणालाही जामीन वगैरे राहू नये. तसेच आजचा दिवस वाटाघाटी करण्यात, करार करण्यात, माल विक्री तसेच वस्तू खरेदीसाठी चांगला आहे. काही कार्यक्रम आपण करू शकता. साखरपुडा, नामकरण विधी म्हणजे बारसे, जावळ, एखादे जावळ काढत असेल लहान मुलाचं, ते आपण करू शकता. तसेच वास्तुशांती, गृहप्रवेश सुद्धा आपण करू शकता. आजचा दिवस त्याकरता खूप चांगला आहे. त्यानंतर आजचा शुभ रंग आहे हिरवा. आपला सर्वांना संपूर्ण दिवस सुखमय जावो ही सदिच्छा. शुभम भवंतु.